माणगाव तालुक्यातील निवी गावाला जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट। शासनाच्या व स्वदेश फाउंडेशनच्या सहकार्यातून जिल्ह्यात आतापर्यंत स्वच्छ, सुंदर, स्वस्थ, सक्षम, आत्मनिर्भर झालेली 100 गावे स्वप्नातील गावे म्हणून घोषित केलेली आहेत। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नुकतीच माणगाव तालुक्यातील निवी या गावाला भेट दिली व स्वदेश फाउंडेशनतर्फे गावांमध्ये सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली। या गावाला स्वप्नातील गाव असे संबोधले जाते। रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड तालुक्यातील ग्रामीण सक्षमीकरणाचे काम गाव विकास समिती सहकार्यातून सुरू आहे। रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये सध्या 700 गावांमध्ये स्वच्छ, सुंदर, स्वस्थ, सक्षम, आत्मनिर्भर या विषयावर आधारित स्वप्नातील गावे स्वदेश फाउंडेशनच्या व शासनाच्या सहकार्यातून बनत आहेत। आतापर्यंत 100 गावे स्वप्नातील गावे म्हणून घोषित केली आहेत। गाव भेटीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी किशन जावळे व प्रांताधिकारी संदीपान सानप, नायब तहसीलदार अरविंद घेबूड, गटविकास अधिकारी संदीप जठार व उपसंचालक तुषार इनामदार, प्रसाद पाटील यांचे स्वागत गाव विकास समिती महिला वर्ग तर शाळकरी मुलामुलींनी लेझिमच्या तालावर केले। यावेळी गावातील अंगणवाडी, सौर ऊर्जा प्रकल्प, बकरी पालन शेतकरी, दुग्ध व्यवसाय शेतकरी, मोतीबिंदू उपचार केलेल्या लोकांशी तसेच आरोग्य मित्र, ज्ञानमित्र, पशुमित्र शेतकरी, कंपनी संचालक, बँक सखी यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली। तसेच गावातील वाचनालयाला भेट दिली व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांशी संवाद साधला। पूर्वी निवी गावामध्ये 2 शेतकरी शेळी पालन करत होते, आता 14 शेतकरी शेळी पालन करत आहेत। पूर्वी 3 शेतकरी दुग्ध व्यवसाय करत होते, आता त्याची संख्या 7 शेतकरी आहे। दुबार पीक 2 शेतकरी घेत होते, आता 34 शेतकरी दुबार पीक घेत आहेत। हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांना आनंद झाला व त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले। जिल्हाधिकाऱ्यांनी गाव भेटी दरम्यान गाव विकास समितीने तयार केलेला गाव विकास आराखडा, गावाचा सामाजिक व भौगोलिक नकाशा याची पाहणी केली। तसेच स्वप्नातील गाव प्रक्रियेमध्ये करण्यात आलेली कामे, विकासासाठी केलेले प्रयत्न, त्यात आलेल्या अडचणी, स्वदेश फाउंडेशनचे दिलेली साथ, शासकीय कामांचा पाठपुरावा समजून घेतला। KP न्यूज करिता रायगड ब्युरो रिपोर्ट।